क्रूसाची वाट क्रमांक 3. प्रत्येकासाठी एक वाट असते. चालायला लागलो की ती उगवते. त्या वाटेचे नाव आहे कालवरी वाट. सुरुवात करताना त्या वाटेवरल्या अज्ञाताचे भय ख्रिस्ताच्याही मनात आले असेल. पण एका नव्या जन्माच्या तीक्ष्ण टोकाकडे जाण्यासाठी भयाड वारे अंगावर घ्यावे लागतात. आयुष्य गरगरत हेलपाटे खाते, पण आधाराच्या पुनर्प्रत्ययाने उठावे लागते. चांगले दृश्य कोणते जे आपल्याला एका विलक्षण अनुभवात गुंतवून ठेवते ते, की आपल्याला अस्वस्थ करते ते? पहिले स्थान. पिलात येशूला मरणदंडाची शिक्षा फरमावितो. ही ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. अहिष्णुतेचे तरंग उठतायत. सर्वत्र विषमतेची विषवल्ली कालवली जाते. वेगळ्या विचारांच्या माणसांना वेचले जाते. एका नव्या रंगाने खोटा इतिहास लिहिला जातोय आणि अशा वेळी आवाज उठवून किंमत मोजायला कोणीच तयार नाही. या शिक्षेमध्ये काठावर फेकले जाण्याची भीती जरा अधिकच. पण या शिक्षेची पर्वा न करता येशू किंमत मोजायला तयार झाला आहे. अंधाराचा जाड भक्कम दोर येशूच्या हाती लागलाय. त्याचाच आधार घेऊन एक वेडे साहस करावयास सज्ज झाला आहे. दिशा नसलेल्या दिशेने येशूला जायचे आहे. लख उजेड मनात साठवून नव्या क्षितिजापर्यंत धाव घेण्यासाठी टाकले आहे पाऊल ख्रिस्ताने. किती कठोर होता तो निकाल. त्या क्षणालाच त्या न्यायाचे जळजळीत व्रण उमटले होते ख्रिस्ताच्या शरीरावरती. हे प्रभो, आम्हावर दया कर. दुसरे स्थान. येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. आयुष्याच्या उंबरठ्यावर बसून आहे मी भयभीत, अंधार न हटणारा. उजेडाचा दिलासा लुप्त झालेला. कुठवर नेईल हे व्याकुळ कातर जिने, असा प्रश्न पडला असेल येशूला. येशूचा श्वास आता जड झालाय. स्वतःच्या श्वासाची भयकारी लय ऐकताना घाबरला असेल येशू. वाटाही अस्पष्ट झाल्या आहेत. हवा काळवंडली आहे. माती निसत्व झाली आहे. जहाज बुडण्याच्या खात्रीने काही स्वार्थी माणसे पटापट उड्या घेत किनाऱ्यावर जाऊन उभे राहतात. येशू आपल्याला मिळालेल्या शिक्षेचे प्राक्तन स्वीकारतो. समोर उभा आहे रडणारा प्रकाश आणि विटंबना करणारा अंधार. तरीही येशू उठतो, कारण येशूपाशी आहे केवळ टोकाचा सच्चेपणा आणि निर्भयता. हे प्रभो, आम्हाला माफ कर. तिसरे स्थान. येशू पहिल्या वेळेस क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. ह्या क्षणी वाटलं असेल ख्रिस्ताला की भिडावं सर्वांशी आणि सामील व्हावं माणसांच्या या द्वंद्वयुद्धात आणि उगवावा सूड, पण सावरतो तो स्वतःला. येशूला ठाऊक होते विश्वासाचे ठिकाण नसतेच कधी. त्याच्या प्राक्तनाला कालवारी टेकडीच्या दिशा खुणावतात. म्हणून येशू उठतो आणि निघतो त्या अगम्य दिशेने.
चिरडलेल्या अवस्थेत दुसऱ्यांसाठी निस्वार्थीपणे जगण्याचा निर्धार. येशूला ठाऊक होते, जळून जातील सारे काळे दिवस आणि आकाश निरभ्र होऊन स्वच्छंदपणे उडत राहतील पाखरे. हे प्रभो, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहेस. मरियेच्या असह्य वेदनांतून उमललेले होते हे ख्रिस्तरूपी पुष्प. रित्या वाळवंटात एकाकी क्रूसभार घेऊन चालताना मरियेला पाहून गच्च भरून आला असेल ख्रिस्ताचा गळा. मरियेलाही आसवे की रक्त कळले नाही. पदराने डोळे पुसत पुसत ती पुढे आली येशूला भेटायला. आतून रडत, बाहेरून शांत. आईच्या भेटीने आठवू लागतात लहान लहान क्षण. त्या गोष्टी नव्या होऊन चमकू लागतात, तेव्हा निस्तब्ध केवळ हलतात दोघांचे ओठ. तेव्हा हलकीच हाक ऐकू आली असेल ख्रिस्ताला. त्याच्या पुढ्यात वाढलेल्या कठोर वास्तवाचा धाकही जाणवला असेल. दोन जीवांच्या चेहऱ्यावर एकमेकांसाठी उमललेल्या आंतरिक भावनांचे प्रतिबिंब म्हणजे आई आणि मुलांच्या नात्याचे सर्वात विलोभनीय चित्र. हे प्रभो, आम्हाला माफ कर. पाचवे स्थान, सायमन सिरेनिकर येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. येशूला असह्य वेदना होत आहेत. त्याला क्षणभर तरी वाटले असेल या निर्णायक संघर्षातून निघून जावे. परस्परामधला नात्यांचा प्राण उडून गेला की असेच वाटते. अशा वेळी सायमन धावून येतो. सहृदयाचा स्नेहभाव ओला चिंब होतो. कापराची ज्योत होऊन अवतीभोवती तेवू लागतात दिलासे. देव माणूस होऊन कुणी सोबत केला की स्वतःचे दुःख मागे ठेवून पुढे जाण्यासाठी अंगात नवे बळ संचारते. प्रार्थना. जगाचे दुःख खांद्यावर वाहून नेताना तू थकला आहेस. येशू, तो क्रूस थोडा वेळ माझ्याकडे दे. हे प्रभो, आम्हाला माफ कर. सहावे स्थान, वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. वेदनेच्या तळाशी जीव गुदमरलेला असतो, तेव्हा करुणेचा रुमाल पसरणारा दिसला की भरून जाते मन निरभ्र आनंदाने. येशूच्या कपाळावर उठलेले रक्ताचे ओघळ. वेरोनिका, तू पाहिलेस आणि पुढे आलीस, तेव्हा ख्रिस्ताच्या कारुण्यपूर्ण नजरेची भावमुद्रा उमटली तुझ्या रुमालावर. त्याचं मोल खूप मोठं आहे. भोवतालच्या उदास अंधारात प्रकाश ओतणारं ते कारुण्यबिंब होतं. आयुष्यात अशी लहान लहान सुखे उसळतात, तेव्हा क्रूस हलका होतो आणि आपण करीत असलेले साहस स्वतःलाही ओलांडून दूर अज्ञानात नेत राहतात. हे प्रभो, आम्हावर दया कर. सातवे स्थान, येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. पुन्हा पडतोय, पण येशू कुणालाच दाखवत नाही त्याच्या अंतःकरणातल्या खरचटलेल्या खुणा.
जखमांना जपत जपत येशू साधतो पावलांची आंतरिक लय. जिथे माणूस बाटला आहे उच्च नीचतेमध्ये आणि शोषितांची वेदना कपटासमान वाटू लागली, त्या शोषितांच्या वेदनेचा वारकरी होण्यास प्रचंड बळ एकवटून येशू पुन्हा उठतो. विषमतेच्या या वातावरणात येशू चालतोय माणुसकीचे अभंग गात. क्रूस वाहून नेण्यापेक्षा शरीरात खिळे मारून घेणे जास्त सोपे आहे. पण तू क्रूस वाहतोस कारण तुझा विश्वास आहे उद्या आमच्यातलाच एखादा पुढे येईल आणि म्हणेल, तो क्रूस थोडा वेळ माझ्याकडे दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. 8वें स्थान. येशू येरुशलेमच्या शोकग्रस्त स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. स्त्रियांच्या त्यागाच्या तेजाने ख्रिस्ताचे डोळे नक्कीच दिपून गेले असतील, पण त्यांनी फोडलेल्या आर्त किंकाळ्यांचे स्वर इतक्या जोरात आदळले की ख्रिस्ताच्या कानावर ख्रिस्ताच्या काळजाचे ठोके लाटा बनवून त्यांच्यासाठी फुटतात. काल्वरीच्या त्या वाटेवर ख्रिस्ताच्या ओघळणाऱ्या रक्तामधून सांत्वनाचे सूर उमटतात. ते त्यांना बरं वाटावं म्हणून नाही, तर त्यांच्या गर्भाशयातून ख्रिस्तासारखा एक बंडखोर जन्माला यावा म्हणून. ख्रिस्ताने त्यांना दिलेले हे एक आव्हान आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर. 9वें स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. येशू आपला आतला आवाज सतत ऐकत होता. या आतल्या आवाजामुळे प्रत्येक वेळा पडूनही तो उठायचा, कारण ह्या आतल्या आवाजामुळेच नवीन पायवाट फुटायची. दुसऱ्याचं आयुष्य घडत असताना आपण पाहतो आणि अनुभवतो, पण जेव्हा आपल्या अंतर्मनाला आपली हाक ऐकू येते तेव्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे वेदनेची राख झटकून आपणही चालू लागतो आपल्या कालवारीची वाट. दुसऱ्याचं आयुष्य स्वतःच्या खांद्यावर वाहून नेताना ख्रिस्ताचा संन्यस्त सूर्य आभाळभर व्यापलेला दिसतो. हे प्रभू, आम्हाला माफ कर. 10वें स्थान. येशूला लोकसमुदायापुढे वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रूसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. सर्व वाटा वाकड्या तिकड्याच होत्या आयुष्यात. त्यांना किती वेळात चकवायचे. आता एकाकीपणाची भयान शांतता सर्वत्र पसरली आहे. क्षितिजावरली रेख काळोखली आहे आणि विवस्त्र केले जाते येशूला. ही विवस्त्रता निशस्त्र माणसावर वार करावेत निघृणपणे तशी होती. हिंस्र शापदांच्या नखांनी ओरबडल्यासारखे. एक भीतीची किंकाळी उठली पाहणाऱ्यांच्या काळजात. ती आपल्याहेत उमटली पाहिजे. तेव्हा आपण किती विवस्त्र आहोत ते कळते, कारण सर्व झाकून जगण्याची सवय असते आपल्याला. या जाणीवतेचे प्रायश्चित्त घेतो तेव्हा आपण नव्याने जन्मतो. या राजमुकुटांच्या स्पर्धेत कोणालाच दिसणार नाही तुझी विवस्त्रता. फक्त तुझ्या शरीरातून अविरत ठिपकणारे क्षमाशील रक्त झाकत राहते आमची विवस्त्रता. हे प्रभो, आम्हावर दया कर. 11वें स्थान.
येशूला क्रुसावर खिळण्यात येते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रुसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. माणसाची सोशिकता दुसऱ्यांच्या स्वप्नांना अर्थ देणारी असते आणि जीवनाला कवेत घेणारी असते. येशू सर्वात पसरलेला आहे आणि त्याच्या ठाई सर्व सामावलेले आहे. म्हणून विस्तारलीत ख्रिस्ताने बाहू त्यात शोषून घेतले आहे. त्याने आपल्या मनातले विष स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांवर असलेल्या प्रेमाचे प्रतीक. या सोशिकतेला नसतो गतकाळाचा स्पर्श, ना भविष्यकालीन आघाताचे भय. त्याच्या मनी असतो एक अखंड ध्यास. भोवतालच्या वृक्ष वाळवंटात होरपळून निघतानाही ते जपतात आपल्या हृदयात एक टवटवीत हिरवीगार डहाळी. म्हणून नसते त्यांना निसंग होण्याची भीती, ना क्रुसावर लटकण्याची कल. खिळे मारून टांगवलेल्या ख्रिस्ताच्या आयुष्यातील हे अंतिम क्षण इथूनच उगम पावणार आहेत. दया, क्षमा, करुणेचे असंख्य झरे. हे प्रभो, आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू क्रुसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रुसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. असाही एक शेवट असतो जिथून होते सुरुवात पुन्हा. मनातला काळोख उजळ करीत लुकलुकतात साऱ्या खुणा. विश्वास होता ख्रिस्ताला, तो सूर्य उगवला आहे. गिळून टाकलाय त्याने साऱ्या अंधाराला. कालवरीची वाट कधीच व्यर्थ ठरणार नाही. आपण सर्वांनी असेच स्वतःला आश्वासित करायचे असते. तेव्हा त्या कालवारीवरल्या क्रुसातून एक नवा अंकुर उदयास येईल. रात्र झोपी गेल्यानंतरच लक्षावधी चांदण्यांच्या ठिणग्या उगवू लागतात. हे प्रभू, आम्हावर दया कर. 13वे स्थान. येशूचे शरीर त्याच्या आईच्या हातात देतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रुसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. ते फितुरीचे दिवस, ती कटाची रात्र, असे सारे पचवत जीवनाच्या रणांगणांतून टाहो फोडत फिरत होता तू. म्हणून आज रात्र होऊनही नेहमीसारखा अंधार पसरला नाही. काळोखाच्या गाभाऱ्यात दिवे उजळावेत तशा लखलखतात ख्रिस्ताच्या जखमा. मृत्यूपेक्षाही खूप अवघड असतो नवा जन्म. अन्यायाला वाचा फोडण्याची हिंमत नसते आम्हामध्ये. म्हणून स्वतःलाच खिळे ठोकून पियेताचे स्टॅच्यू उभारून आम्ही व्यक्त करतो आमचे ऋण. जाग आल्यावर सकाळी बाजूला सारावं पांघरून तेवढ्या सहजतेने येशू तू अंगावेगळं केलंस मरण. म्हणून आईच्या खुशीत विसावलेले तुझे रूप अतिउच्च त्यागाचे प्रतीक आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे प्रेत थडग्यात ठेवले जाते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तू आपल्या पवित्र क्रुसाद्वारे सर्व पापी जगाचे तारण केले आहे. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोहोचले आहे. कुठलीच तक्रार नाही, कुठलीच खंत नाही. मुक्तीसाठी, पूर्तीसाठी होता हा प्रवास. केव्हा तरी मिटण्यासाठीच पेरला होता. आपल्या काळजातला श्वास दुसऱ्यांसाठी वेचला की त्याचे अमर नक्षत्र होतात. काळोखलेल्या गुहेतून धडपडणारे किरण प्रसवतात. म्हणून ख्रिस्ता, तुझ्या मरणाला
मोल आहे. गर्द काळोखी रात्र असते, उषककालीन सुवर्णाने ओसंडणारी. हे प्रभो, आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. ओठांना पडलेली कडवट मुरड आता हलके हलके उघडते आहे आणि विना तक्रार न्याहाळून निघत आहे सृष्टी. आता निवळले आहे सगळे, स्वच्छ काचेसारखी हवा सुटली आहे. एका निष्पाप क्षणी सुरू झाला होता प्रवास. जी वाट ख्रिस्त चालला ती लाल झाली आहे. तिथेच हिरवा अंकुर रुजून आला आहे. कितीतरी दशकं उलटली तरी तुझ्या काळजातील निरंतर कारुण्याचा स्रोत आटत नाही. येशू, तुझा एखादा अश्रू तळहातावर घेता येईल का आणि ओंजळीत सांभाळता येईल का? त्याची निष्पाप फुलपाखरू होऊन विव्हरता येईल का?